नमस्कार प्रेक्षकांनो, कृषी समृद्धी न्यूज लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर सर्व पालकांचे हार्दिक स्वागत आहे। आज दिनांक 21 डिसेंबर 2023 रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा रांजणगावपुरी येथे आदरणीय विकासजी मीनासाहेब मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांच्या संकल्पनेतून व आदरणीय श्रीमती जयश्रीताई मॅडम शिक्षणाधिकारी यांच्या प्रेरणेने जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा रांजणगावपुरी येथे कालपासून आयोजित करण्यात आलेल्या पालकांच्या क्रीडा स्पर्धेत अतिशय उत्साहपूर्ण व आनंदी वातावरणात सुरुवात झाली। आयोजित स्पर्धेच्या करण्यात आलेल्या नियोजनाप्रमाणे उपस्थित सर्व पालकांनी व महिलांनी त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला। स्पर्धा काळात मूलभूत सुविधा, पिण्याचे पाणी, प्रथमोपचार शेती या सर्व बाबींची पूर्तता यावेळी करण्यात आली होती। या प्रसंगी केंद्राचे केंद्रप्रमुख व शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री आयरराव सर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय श्री भारत पाटील आघाडी व समितीचे उपाध्यक्ष रामेश्वर खंडागळे व सर्व सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। यावेळी शाळेचे सर्व पालक, सर्व शिक्षकवृंद व महिला यांची मोठ्या संख्येने उपस्थित यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या। यामध्ये खो खो, कबड्डी, लिंबू चमचा, धावण्याच्या स्पर्धा यासारख्या स्पर्धा महिलांच्या घेण्यात आल्या। त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये जिंकलेल्या महिलांचे नंबर काढण्यात आले व त्यांना पुढील आठवड्यात बीटस्तरीय स्पर्धेसाठी पाठवण्यात येणार आहे। या स्पर्धेसाठी सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले व या सर्व स्पर्धा यशस्वी व पालक खेळाडू यांचे पुढील बीट स्तरावर जिंकण्यासाठी केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय श्री आयरराव सर यांनी शुभेच्छा दिल्या व आता पुढील स्पर्धा बिडकीन बीट येथे होणार आहे। 27 डिसेंबर रोजी या स्पर्धेचे बिडकीन या ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे। यामध्ये आज रांजणगावपुरी येथे महिलांच्या स्पर्धाबरोबरच पालकांच्या देखील पुरुषांच्या स्पर्धा घेण्यात आल्या। व्हिडिओ आवडला असल्यास इतरांनाही शेअर करा। धन्यवाद।